मिनिटं झालेली आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस कॅरॉस या तेलवाहू जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून हे जहाज 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. दरम्यान आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एलपीजी कंपन्यांना 30 दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहे. एल निनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून 2026च्या दुसऱ्या टप्प्यातल्या दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एल निनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं त्यांनी सांगितलं. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या बळावर 214 धावा केल्या. मात्र गुजरात संघानं हे आव्हान 19व्या षटकातच पार केलं. 53 चेंडूत 104 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या 2 संघांमध्ये होणार आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 19-21, 21-17, 21-13 असा विजय मिळवला. काल सर्वाधिक कमाल तापमान विदर्भात ब्रह्मपुरी इथं 45.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.